नमस्कार मित्रांनो, तर आज आपण जाणार आहोत राधानगरीला। तर आज माझ्यासोबत अक्षू आणि लिओन आहेत दोघे। मी एकटाच जातोय। त्यांना खूप मिस करणार आहे। ओके। सकाळचे 8:15 वाजलेत आणि आज आपण लवकरच निघालोय कारण आपल्याला पुढे जाऊन जेवण वगैरे सगळंच करायचं आहे। तर इथून मी आता जाणार आहे पहिला अगोदर मित्राकडे जाणार, त्याला घेणार आहे, त्याच्याकडे सर्व जे सामान आहे ते पिकअप करणार। त्याच्यानंतर मी तिथून सगळे मित्र एकत्र येऊन मग जाणार आहोत। तिथून मग पुढे आम्हाला तिथे जेवण वगैरे पण करायचं आहे। बघूया, खूप मजा येणार आहे। इथे आता आपण सर्व सामान गाडीमध्ये लोड करतोय। हा आहे रुपेश आणि हा आहे नारायण। बाकीचे जे मेंबर्स आहेत ते आपल्याला पुढे भेटणार आहेत। चला तर सामान भरूया आणि निघूया पटपट। होतील मस्त ला। इथे आपलं सगळं सामान भरून झालं आहे गाडीमध्ये। तर आता आपण आलोय फोंडाकडच्या पायथ्याशी। इथून आता घाट सुरू होईल। इथून मग आपला पुढचा प्रवास सुरू। इथे घाट बघू शकता किती सुंदर आहे तो। आता आपण दाजीपूर अभयारण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। सुंदर असं वातावरण तुम्ही बघू शकता, सगळीकडे धुकं आणि हिरवी झाडी। तरी आज आलोय आपण दाजीपूर अभयारण्य फिरायला। पुढे आमचे मित्रमंडळी आणि सवंगडी लहानपणापासून ते आम्ही एकत्र इथे वावरलेलो आणि दरवर्षी आम्ही इथे येऊन मजा करण्याचा आनंद लुटतोय। आम्हाला खूप आनंद वाटतोय इथे येऊन। आता ट्रिप तर आता नुकतीच चालू झालेली आहे आणि आता आपण टेंट पण बांधलाय। हा बघा, टेंट बांधलाय। हे माझे मित्रमंडळी अमित, संकेत, राकेश, मयूर आणि हा नारायण। आता थोड्या वेळ आपण चिकन पण घेऊन आलेलो आहोत। मस्तपैकी असं चमचमीत 65 आणि आपण चिकन बनवून जेवणार आहोत आणि पुरेपूर आनंद मला पण गॅस संपलाय। अरे बापरे, मुलांनी हे काय केलं, गॅस आणलाय तो पण संपलेला। आता तर वांदेच झाले आहेत। बघूया आता काय होतं। आणि बहिणी अरे तुका काही समजता की ना, आणलं अर्धच गॅस आणलं ना, आता करतलं काय। आणि आमचं मित्र मात्र अमित किंदरकर यांचं थोडंफार नुकसान झालंय येताना। थोडेसे दुःखात आहेत, होतील थोड्या वेळाने मित्रामध्ये आल्यानंतर ते आनंद थोड्या वेळाने येईल। आणि आपण तुम्ही पण आमच्या बरोबर मजा करा आणि अनुभव घ्या। थोड्या वेळ तर तुम्हाला सांगतो पहिलं काय बनवणार आहे। आता आपण पहिल्यांदा बनवणार आहोत चिकन 65 मस्तपैकी। आलं लसूण पेस्ट मागच्या वेळी विसरलो होतो, यावेळी आठवणी आणलेली आहे। विसरला चला। आणि दही आणलं का? दही पण विसरलो। दही पण विसरला काय? म्युझिक। बरं, आता बघूया मंडळी काय करतायत ते। सगळे गोष्टी मात्र विसरल्या आहेत आणि चिकन बनवायचे वांदे चला कुठेही जाऊ नका, आमच्या सोबत कनेक्ट राहा। थोड्या वेळात तुम्हाला समजेल आम्ही काय अनुभव घेतले या निसर्गरम्य वातावरणात। आणि लोकेशन काय सांगा। या दाजीपूर अभयारण्याचा हा मोठा सुंदर तलाव। आता थोडं पाणी कमी आहे, पाऊस कमी आता चालू झालाय, त्याच्यामुळे पाणी कमी आहे। थोड्या वेळात इथे पावसाने इथे धोकादा येते, ते तुम्ही खूपच अनुभवू शकताय। चांगलं वाटतंय, खूप मस्तपैकी। आणि सांगतो तुम्हाला थोड्या वेळ तुम्ही बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। तर चला तर मंडळी, थोड्या वेळात भेटू आपण। आजचा आपला अँकरिंग घेतलाय कमलाकरने, तर तो पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेल। आज त्याला आपण चान्स दिलेला आहे बोलण्यासाठी। चला
पुढे तरी आपण तिथून कंटिन्यू करूया परत मग आपण तिथे कंटिन्यू करूया म्हटल्यानंतर हा. आता आपण जेवण बनवून झालेलं आहे आपलं हा. आणि हे वातावरण बघा किती दुःख वगैरे आले सुंदर वातावरणात आमचे मित्र आणि एन्जॉय करताना इथे मस्तपैकी नाच चाललेला आहे. तुम्ही एन्जॉयमेंट बघून घ्या. असंच वातावरण तुम्हाला फक्त कोकणातच मिळू शकतं. निसर्गरम्य कोकण. आणि आता असंच चालत आलेलं आहे. आपलं जेवण कसं झालंय ते बघूया. या तुम्ही. इथे आमचं जेवण झालेलं आहे. इथून चालत आल्यावर इकडे आम्ही जेवण बनवलंय. गॅस शेगडी घेऊन आलो होतो. कसं आहे इकडे चूल पेटवायला मिळत नाही कारण इथे वारा आणि पाऊस भरपूर पडत असतो. त्याच्यामुळे आपण शेगडी आणि गॅस बनवू. इथे सुंदर असा भात जिरा राईस बनवला. बनवणारे आमचे मित्र मयूर चव्हाण आणि सोबतच आम्ही 65 चिकन बनवलंय ते बघून घ्या. कोकणी पद्धतीत लाल लाल चिकन बघूनच घ्या. मस्त चव. तुम्ही एकदा खाल तर परत परत याल. त्याच्या आनंदात इकडे चालताना आमचे जवळपासचे शेजारी वाडीतले पोरगे पण इथे आलेले आहेत. वाडीतले पोरगे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी कुत्रा पण आणलाय. तो पण बघून घ्या. आता काय करायचं. अशा सुंदर अशा वातावरणात राधानगरी. आणि तुम्हाला सांगतो इथे आमचे सगळे मित्र आले. कमलाकर आहे, रुपेश आहे, प्रसाद आहे, नारायण आहे आणि कॅमेरामॅन स्वतः आहे शुभम. हा कॅमेरामॅन आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.